रामकृष्ण हरी. तर आज आम्ही निघालो आहोत बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत कोल्हापूर देवदर्शनाला. बसमध्ये बसताच त्यांनी आम्हाला 2 दिवसासाठी लागणारे साहित्य दिले आणि सकाळी आम्ही पोहोचलो झोरबा हॉटेलवरती. तर फायनली आम्ही रेडी झालेलो आहे. एकदम प्रॉपर रेडी झालोय. पूर्व पण आली बघा टायमिंगला. ठीक आहे, रेडी झालोय. आता नाथ कीर्ती काय कोल्हापूर दर्शन तुषारदादा बालाजी टूर्स. हॉटेलवरती गेल्यानंतर सकाळी फ्रेश होऊन आम्ही नाश्ता केला. त्यानंतर फेटे वगैरे बांधले आणि रामकृष्णाचा गजर करत आम्ही सर्वजण निघालो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. महालक्ष्मीचे दर्शन देखील खूप सुंदर झाले. आता आम्ही आलेलो आहे महालक्ष्मीचं दर्शन घेऊन झोरबा हॉटेलवर. त्या अगोदर आम्ही दुपारचे जेवण केले. जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर होती. त्यानंतर आम्ही निघालो शाहू पॅलेसला भेट देण्यासाठी. आता आलेलो आहे शाहू पॅलेसच्या इथे. सो इथे छत्रपती शाहू महाराजांची ऐतिहासिक वास्तू आहे. सो आता आपण नंतर जाणार आहे ज्योतिबाच्या दर्शनासाठी. कोल्हापूरमधील शाहू पॅलेस हे राजघराण्याचे निवासस्थान असून हे एक भव्य ऐतिहासिक आणि आकर्षण ठिकाण आहे. या राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कलाकृती, जुन्या वस्तू आणि मराठा साम्राज्याची सदृढ परंपरा जपलेली आहे. नंतर आम्ही संध्याकाळचा नाश्ता, चहा वगैरे पिला आणि निघालो दक्कनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनासाठी. ज्योतिबाचे दर्शन देखील खूप छान असे झाले. असे म्हणतात की ज्योतिबा आपण मनातून जी इच्छा मागतो ती पूर्ण करतो आणि त्याची प्रचिती देखील आपल्याला मिळते. सकाळचे 5 वाजलेत आता आणि आता या दिवसामध्ये 3 ते 4 देवदर्शन करायचे आहेत आज आपल्याला. त्यातले पहिले आहेत बाळू मामा. ते सगळे चहा पित आहेत. चहा पिऊन झालं की निघणार. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील आखोळ येथे धनगर कुटुंबात झाला. चमत्कार आणि दैवी शक्तींनी लाखो लोकांचे कल्याण केले. ते महाराष्ट्रात आणि कर्नाटकातील एक पूजनीय संत आहेत. सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी प्रेरणास्थान देखील आहे. नंतर आम्ही गेलो खिद्रापूरच्या कोपेश्वर महादेवांच्या मंदिरात भेट देण्यासाठी. हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले 12व्या शतकात बांधलेले शिवमंदिर आहे, जे आपल्या अप्रतिम शिल्पकलेसाठी, स्वर्गमंडपाच्या रचनेसाठी आणि स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे 800 ते 1000 वर्षांपूर्वीचे असून त्यात सूर्यकिरण थेट शिवलिंगावर पडतात. आता आम्ही कोपेश्वर महादेवाचं दर्शन करून आलेलो आहोत. इथे आता आम्ही तारा हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत जेवायलासाठी. इथून जेवण झालं की जाणार आहे नरसोबाच्या वाडीला. दत्त महाराजांच्या पादुकांचा चमत्कार काय आहे ते पाहायला. व्हिडिओ पाहत राहा. दुपारचे जेवण वगैरे केले. नंतर आम्ही निघालो दत्त महाराजांचे दर्शन करण्यासाठी. हे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्ण पंचगंगा संगमावर बसलेले एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. तिथे दत्तात्रयांचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी वास्तव केले होते, म्हणून याला दत्त प्रभूंची राजधानी म्हणतात. हे स्थान भक्तांसाठी अत्यंत पवित्र असून येथे दत्त महाराजांसोबत धर्मशाळा, प्रसादालय आहे. आत्ताच आम्ही गुरुदत्तांचे दर्शन करून बाहेर आलेलो आहेत. असे गुरुदत्तांचे बरेच अवतार आहेत, पण त्यातला हा एक अवतार आहे. तिथून आम्ही आता दर्शन केलेले आहे. आणि इथेची स्टोरी अशी आहे की इथे गुरुदत्तांचे जे गुरुदत्तांचे म्हणजे दर्शन घ्यायला एक राजा येणार होता. कारण त्या राजांनी खूप त्याच्या मुलीला आंधळी होती, तर तिला खूप जागी इलाज करून झालेला तिचा, तर कुठेच म्हणजे इलाज झाला नाही तिचा, अंध होती ती. तर मग कुणीतरी सांगितलं यांना नृसिंह सरस्वती म्हणून आहे तिथे, तर त्यांचं दर्शन घ्या, तुमची मुलगी ठीक होईल म्हणून. तिने जसं त्या पादुकांवर डोकं ठेवलं तर तशी तिला दृष्टी आली. ते म्हणजे भेटायला आले ना, तेव्हा नृसिंह सरस्वती त्यांच्या अवतार कार्य संपून त्यांच्या पादुका ठेवून ते निघून गेले होते. तरी त्या मुलीने त्या पादुकांवर डोके ठेवले तरी तिला म्हणजे दृष्टी आली. एवढा मोठा चमत्कार झालेला. मग त्या राजांनी काय केलं, नृसिंह सरस्वतींचं इथे मंदिर बांधलं आणि त्या मंदिराला कळस नाहीये, कारण मुस्लिम लोकांमध्ये कळस नसतो, त्याच्यामुळे म्हणजे तसं केलं असेल त्यांनी. पण त्यांना देखील खूप मोठा अनुभव आलेला आणि जे इथे येईल त्यांना खूपच चांगला अनुभव येतो. तुम्ही इथे दर्शन घ्या, खूप छान अनुभव जगातील सर्वात उंच गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ही 85 फूट उंच मूर्ती एका 24 फूट उंच ध्यान मंदिरावर विराजमान आहे. तिच्या डाव्या सोंडेमुळे ती विशेष ओळखली जाते. ती मूर्ती स्थापत्य आणि आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. तर असा काही होता आमच्या बालाजी टूर सोबतचा प्रवास. आमचे 7च्या 7 पूर्ण देवदर्शन पूर्ण झालेले आहेत आणि कोल्हापूरची माणसं एकदम मस्त आहेत, एकदम फ्री, एकदम बोलायला पण खूप चांगले आहेत. तसेच तिकडची सर्व्हिस पण बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत एकदा नक्की व्हिजिट करा. असं वाटतच नाही की असं ट्रिप आहे म्हणून, फॅमिली ट्रिप आहे असं वाटतं. नमस्कार, रामकृष्ण हरी. सर्वप्रथम पूर्वा आणि तिच्या मम्मीचे खूप खूप धन्यवाद, कारण की या दोघी बालाजी टूर्स बरोबर कोल्हापूर देवदर्शनाला आलेल्या आहेत आणि यांची खूप दिवसापासून इच्छा होती की तुषारदादांबरोबर यायचं होतं. शेवटी पांडुरंगाची कृपा झाली, आलेले आहेत.
तुम्हाला सुद्धा कोल्हापूर देवदर्शनाला बालाजी टूर सोबत यायचं असेल तर बालाजी टूरचा संपर्क करा. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा उपक्रम राबवला जातो. अनलिमिटेड चहा, अनलिमिटेड नाश्ता, अनलिमिटेड जेवण, अनलिमिटेड बिस्लरी. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला राहण्याची स्वतंत्र रूम व्यवस्था असते. एकूण 60 ठिकाणांना भेट देतो. 6 मंदिर आहेत, एक ऐतिहासिक वास्तू आहे. त्यातलं पहिलं कोल्हापूरची महालक्ष्मी, आदमापूरचे बाळूमामा, खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर, नरसोबाची वाडी, चिन्मय गणाधीश, दक्कनचा ज्योतिबा आणि एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची शाहू गणेश. प्रत्येक ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध नियोजनबद्ध हा उपक्रम राबवला जातो. रामकृष्ण. आणि तुमची सेवा आम्हाला खूप आवडली. सेवेत तडजोड तडजोड नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.